मी तर सांगते त्यावेळेला जरा मला वेगवेगळे अटेंडन्स तर 2017 मध्ये मी अटेंडन्स शिकलेली जसे तुम्ही आले तसे मी पण आदर्श जॉईन केलं होतं त्या आधी 2013-14 मध्ये मला असं स्टाफ सर्दी फुगला तर आम्ही तो व्हॅल्यू होता डॉक्टरांमध्ये समजत होतं काय म्हणते तर 2-3 महिने गेले त्याच्यात मग 2014च्या मार्चमध्ये भेटते डायग्नोसिस झालं की ऑटोइम्युन डिसीज आहे सिस्टमिक लुपस एरिथ्रोमायसिस त्याच्यात असं असतं की तुमचे जे सिम्पटम्स असतात ते व्हॅल्यू होतात कुठल्याही आजाराला कधी दिसतात तर याच्यात मला काय काय त्रास होता डोकं दुखायचे डोळे दुखायचे दात दुखायचे तोंडात थोडं राहायचे माउथ आणखी शक्यतो श्वास घ्यायला त्रास होता ऍसिडिटी पोटात भारीपणा अजून केस गळायचे मसल्स पेन जॉईंट पेन पेटीलाईन वाढलेलं असायचं अजून पिरियड्स रेग्युलर झाले होते तर असे बरेच मल्टिपल डिसऑर्डर्स याच्यामध्ये मग या डोळ्यांमध्ये सामान्य औषधी डिपेंड झाला म्हणजे औषधाची चालू शकत होती नाहीतर मग थकवा जाणवायचा स्टिफनेस होता मग असं करता करता जसं औषधाने केलं रुटीन सुरू तर माझा ट्रीटमेंट सुरू होतं 3-3.5 म्हणजे 4 वर्ष मी ॲलोपॅथीचं औषध खाल्लं त्याच्यासोबत सोबत मी होमिओपॅथी पण घेतली जसं ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट जास्त होतात तेव्हा होमिओपॅथी पण घ्यायला पाहिजे असं सांगत होते 1 वर्षाच्या नंतर मी होमिओपॅथी सुरू केलं तर खामगावमध्ये जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेत होते होमिओपॅथीचा तर डॉक्टर ठाकरे म्हणून आहेत मग तिथे सुरू होतं त्याच्यासोबत मी आयुर्वेदिक पण औषध घेतलं आणखी कोणी सांगितलं की हिच्या वाटेखाना होत नाही तर ही शांतीला ही पूजा करायला सगळं केलं कुठे आराम होत नव्हता मग असंच माहिती झाली शिबिराची त्याची कहाणी म्हणून घ्यायचं तर माहिती झाली आणि वन डे प्रोग्राम होता सरांचा तर मी गेली अकोल्याला तिथे भेटली आणि सर पहिला पण माझ्या साफ दाखवतो आणि मैं उनको जानता ही नहीं डॉक्टर साहब बोलेंगे ये उनको मैं जानते हो ऐसे ही क्या है मग तसं मला सांगितलं होतं कोणीतरी की डॉक्टर येणार भेटीवर त्यामुळे मी दाखवलं तुझी एक वेळ मग मी गेले भेटायला दाखवलं वगैरे तर मग आवडून मला आजारच नाही असं डॉक्टर आहे आजाराची मेडिसिन आहे मग खामगावमध्ये शिबिर जेव्हा झालं तेव्हा मी अटेंड केले होते मग तिथे असं सांगत होते की सगळ्यात पहिला हा सिद्धांत सांगतात की दवा एवढी स्वस्त नाहीये मग तो आपल्याला जास्त औषधं घेऊन कंटाळतात त्यांना ते समजते की बरोबर म्हणजे औषधी आपण खाऊन काय पण स्वास्थ्य तरी मिळत असेल मग आणखी असं करता करता जे जे सिद्धांत होत गेले आणि जसे शिक्षण केले तर 17 नोव्हेंबर शिबिर होता मी अशीच खुर्चीवर जाऊन बसली मागे आणि खुर्चीविषयी सांगत होते की जो खुर्ची सोडून खाली बसायला तयार असा तर तो दुरुस्त व्हायचा प्रोसेसमध्ये लागला असतो मग मी दुसऱ्या लेक्चरपासून जुनियर बसायला आणि तेव्हापासून खालीच बसायची आणि मग 19 ऑगस्ट 2017 औषधं दिली सगळ्या औषधं बरोबर झाले म्हटलं आता औषधं पण वाढायचं आहे तर औषधं बंद केले तसं शिबिरमध्ये आपल्याकडे असं समजते की जीवन जगताना जीवन सुखी होते वाढताना सुखी होते असं लेक्चरमध्ये शिकवतात म्हटलं आता जीवन सुखी करायसाठी आपण प्रयत्न केले पण तर म्हणून सुखी झालं तरी चालते म्हणून मी म्हटलं बिना औषधच करायचं मग औषधं बंद केले आणि शिबिर ऐकून सुरू तर वातावरण मला चांगलंच शिबिर
की औषधं बंद केलं तर मग 10-15 दिवस वाटतं वाटलं नाही. ते इतकं डिपेंड होतं की एक दिवस औषध घेतली आणि तरी पण मला संध्याकाळपर्यंत थकवा येतो. पण मग 4-5 दिवस चांगले गेले. मग छान वाटलं. पण नंतर जसं-जसं घरी तर मग उघाड यायची. औषधं बंद केली तर विकार वगैरे असतात. ते उघाड यायला लागले. मग त्रास होत होता. असंच मग डोकं झालं. त्यांना इथं शरीरामध्ये सुरुवात केली औषध. उपवास केला तर तुझी कोणत्याही आजारावर शकतात. पण म्हटलं आता उपवास करायसाठी वेळ जायचं. तर मग डोकं झालं ते आहे त्यांना भेटायला सुरू केलं. मग त्यांना भेटलं त्यांना सांगितलं असं असं त्रास आहे आणि मग ते पैसे दिले आता म्हटलं डॉक्टरला सांगितलं आवडत नाही त्यांना सांगितलं असं असं त्रास नाही म्हणतात मग कसं काय बोलू मला माहिती मग ते म्हणत होते की माझी मुलगी आजार मग आता तू सापड साधारणतः चांगला करूच म्हटलं ठीक आहे मग असंच लोकल सगळ्यांमध्ये त्यांचं गायडन्स आहे मग जसं जसं ते उभाड होत गेला तसंच मार्केटला सोडायचं असतं मग जास्त जास्त असं करता करता एक पंढरपूरला शिरत होतं त्यांचं काही त्यांना शिकलं नाही ते सांगणार ते मला पण गाईड करणारे जमलं नाही मग 1 वर्ष असंच निघून गेलं मग पंढरपूरला आम्ही भेटलो जेव्हा शास्त्री वगैरे लागलं एक सांगितली आणि प्रवास करता असं झालं आणि मग तरी दुसऱ्या दिवशी त्यांनी चेक केला आणि घरी आलो आणि व्यवस्थित परत करायला जेव्हा पहिल्यांदाच मी शिबिर केलं तेव्हा दर्शनाचं काढण्यात आलं मग असं करता करता जशी शास्त्री जसं जसं गाईड करत होते तसं सांगण्याने मला करायचं कधी उपवास सांगितलं उपवास करायचा 3 दिवसाचा कधी 21 दिवस सत्संग सांगितलं जायचं तर 2 वेळा सत्संग खायचं कधी 4 दिवस खायचं तर असं करता करता 1-2 वर्षांनी बरीच आहे 2019 पासून मी सारायण लागले आणि व्यवस्थित मग तिथून हळूहळू तब्येतीमध्ये ग्रोथ मी आता चांगली आहे आता तेव्हापासून कधी औषधाचं काम पडलं असं आहे की जर आपल्याला सांगितलं की लाईफ लॉंग तुम्हाला औषध घ्यावं सांगितलं तर ते औषध मी आता 8 वर्ष घेतलेली असं भावने असं वाटते की आपण खरंच जी श्रद्धा आणि विश्वास आपला स्वतःवर म्हणजे बरोबर जो आपल्याकडे विराजमान आहे परमात्मा त्याच्यावर ठरवूच आपल्याला माहिती नाही म्हणजे बाहेरचे जे आहे त्याच्या अनुसार आपण तर इथं जर आपण ते ओपन खुलं दिमाग त्याच्यावर काढण्यास आपल्याला दिवाळी तर फारच चिंता गोष्टी आहे की जीवनात है ना मग असं करता करता मी बरी झाली माझ्या वडिलांचा पण बीपी चांगला झाला म्हणजे ते पण 7 वर्ष झाल्यानंतर मग काल सांगतच होते की जसं माझी मुलगीला पण साधना फॉलो केली तिचं पण साधना फॉलो करूनच ती करिअरमध्ये पुढे गेली तर करिअर म्हणताही ते होती तिने आपल्या जीवनात ठरवले होते साधनेमध्ये तुम्ही जर सेवा सुविधा सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेवेचा पण खूप महत्वाचा रोल आपल्या जीवनात आहे सेवेमध्ये काय असते की आपल्याला मिळालं द्यायचं असतं तर मग शाळेपासून सुरुवात केली नंतर कपडे काढले पूजन म्हटलं तर काढतो म्हणजे तुला वगैरे करतो तर असं करता करता हळूहळू जीवन कसं म्हणजे आणि ही एक लाईफस्टाईल आहे ती जर आपण आपल्या जीवनात अवलंबली तर त्याचा काय असं लोड नाही येत जसे आपण असंच करावं तसंच करावं तर एक सोयीस्कर होऊन जाते ते त्याच्यासाठी कधी कधी समजा आपण कार्यक्रमामध्ये गेलो आणि दुपारी खाऊन घेतलं तर काही म्हणतात नाही दुसऱ्या दिवशीपासून 2-3 दिवसही बिघडलं समजा आता पहिले पहिले तर सुरुवातीला नाही बिघडलं मी जेव्हा जोपर्यंत बरी नाही झाली पण आता गावाकडे गेलो दिवाळी बिघडते 2-4 दिवस
परत खामाला आम्ही आलो की आमचं रुटीन सुरू करतो. पण तरी आम्ही ज्यूस तर पितोच, तिथे तर पितोच. तर असं असतं की काही काही लोक काय करतात की मग शुद्धता सोडतच देतात, तसं नाही करायचं. सोडलं तर पकडायचं, संवाद संपर्क ठेवायचा. संवाद संपर्क जर सोडला तर मग साखळा सोडून द्यायचा. है ना? तर वर्ष दोन वर्ष तुम्ही एखादं गोष्ट करायचं. काही लोक चालत असतात त्यांची पण मोठी होऊ शकतात. तर असं साधनेला चांगलं सुरळीत ठेवण्यासाठी संवाद आणि संपर्क ठेवणं फार जरुरी आहे. आणि ताप हा आता जो आला होता या ऋतूनुसार हा पण मेडिसिन दिलं. ताप येणं हा चांगला स्टॅटस आहे. तर माझं हे सांगणं आहे, माझ्या आई पण तिला दाताचा त्रास होता. ती पण म्हणजे चालणं सुरू केल्याचं नंतर झालं तिला. तर असं काही नसते की मी चालणं सुरू केली आणि विमान व्हायचंच नाही आलं. किंवा जर आपलं शत्रू सुरू आहे शरीराच्या सवयीसाठी आपण आजारी होत असतो. तर ती पण बरी झाली. भावाचा पण ऍक्सिडेंट झाला होता. तर तो पण शासकीय गायडन्समुळेच आम्ही त्याला 21 तासाचा खायला लावलं. लगेच डॉक्टरांनी 3 महिने जर पाय ठेवायचे नाही, तो 3 महिने डॉक्टरने चालायला लागला. तर अशी जबाबदारी रिझल्ट ह्या याच्यात आहे. आणि बाकीच्या मानसिक आर्थिक सगळ्या गोष्टी तुझ्या सुधारतात. तर साधना ऐकून समजून प्रयोग केले तर चांगले परिणाम मिळतात. तर तुम्ही मला एवढं शांततेत ऐकून घेतलं त्यासाठी धन्यवाद. हा दादा दोन तुम्हाला बोलायचं असेल. आइए माता पिता